मनशक्ती केंद्राचा गजानन केळकर आणि प्रमोद शिंदे आणि सगळे साधक. अरे स्वामीजींनी तुम्हाला काय तत्त्वज्ञान शिकवलं? तो प्रमोद शिंदे मला सांगतो, लोकांच्या समोर माथा आणि वरच्याला माथा, खालच्याला लाथा. अरे हे तत्त्वज्ञान शिकायचं मनशक्तीमध्ये आयुष्य आम्ही जीवनदान घालवणार का रे? काही लाज शरम नाही वाटत का रे तुम्हाला? माझ्या बायकोला माझ्यासाठी फोडता, माझ्यावर हल्ले घडवून आणता. अरे शरद पवार स्वतः सांगितलं आहे की मनशक्ती याला जबाबदार आहे. बाळासाहेब कोळेकर साक्षीदार आहे, 50 लोक साक्षीदार आहे. अरे त्या प्रदीपचा तुम्ही वापर केला माझ्या विरुद्ध. अरे प्रदीपच्या वडिलांनी भ्रष्टाचार केली दिला. स्वामीजींनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध समाधी घेतली ना, हरामखोर लोकांना. त्या शिंदे तू 15 वर्षे आला तिथे, तुझा भाऊ अनिल शिंदे काय करायचा? त्यांनी काय काय चाळे केले, तू काय काय चाळे करतो? तुमची अवकात काय रे? गर्भसंस्कारमध्ये तुम्ही 40 डॉक्टरला फसवलं. आता त्या माइंडचं एक मशीन आणलं, त्याच्यात तुम्ही अजित पवारला फसवलं, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना फसवलं, तुम्ही शरद पवारला वापरून घेतलं, आर आर पाटलाला वापरून घेतलं, विलासराव देशमुखांना वापरून घेतलं, मनोज जोशीला मूर्ख बनवलं. माझे विकनेसेस, माझे दोष, माझी फाईल, मी बायकोशी संभोग करतो की नाही, झोपतो की नाही, घरात काय चालतं, तिने गर्भपात केला की नाही, सगळी माहिती गोळा करता. काय तुम्हाला लाज शरम नाही करे? 4 वर्ष मी तिथे काम कष्ट केले, त्याग केला. तुम्हाला सांगता येत नाही लोकांना की आमचं भास्कुशीचे काय संबंध नाही, हा ट्रस्ट वेगळा आहे, संपला विषय. अरे मी जीवनदान केलं, मला रोवून दिले का तुम्ही? पैसे दिले का? आजारपण पडलं तर हॉस्पिटलमध्ये नगरपालिकेचे टाकून दिलं. कावीळ झाला तर मला घरात येऊन दुरुस्त करावं लागलं. तो केळकर 5-5 हजार रुपयाचा फरसाण खरेदी करायचा आणि आम्हाला तुम्ही 500 रुपये मानधन द्यायचे. रात्रंदिवस राबून घेतलं माझ्यासाठी. आणि काय त्यामुळे संकल्प आहे, दुःख स्वीकार आहे. आणि तुमच्या पोरांना नाही का दुःख स्वीकार? अरे प्रमोद शिंदे हरामखोर, तुझा मुलगा डेंटिस्ट झाला, ती केळकरची मुलगी आता प्रॉपर्टीची मालकी होणार आहे. त्या केळकरी सगळा स्वामीजींचा घात केला, स्वामीजींना मारायला गेला तो माणूस. हे साधकांना माहीत नाही ना. ती वरतून उडी टाकताना तो दीपक तिथे होता, बोडच होता, तो जोशी होता. काय घडलं सांगा ना, मूर्ख समजता का मला? सगळ्यांना कळलंय तुमचे बोगस धंदे काय आहेत. प्रमोद शिंदे, गजानन केळकर आणि सगळे साधक, स्वामीजींची शक्ती तुम्हाला सोडणार नाही. तुमची राख होणार आहे, तुमच्या संस्थेची, तत्त्वज्ञानाची नाही, स्वामीजींच्या शक्तीची नाही. तुम्ही तत्त्वज्ञानाच्या नावाखाली, स्वामीजींच्या शक्तीखाली आणि त्यांच्या प्रयोगाखाली जे अंधाधुंद गोष्टी केल्या 30 वर्षामध्ये, हे सगळे फ्रॉड बाहेर आलेले आहेत. तुमचा डेटा चुकीचा आहे, संशोधन बोगस आहे. हे तुम्ही गर्भसंस्कार, मीडिया, पैसे काय करायचं करा, तुम्हाला जे करायचं तुम्ही करून घेतलं. अरे मला गुन्हेगार ठरवता तुम्ही? अरे मी गुन्हेगार असेल, तुमचं काय? तुम्ही सज्जन आहात ना, मग तुम्ही कसे गुन्हे केले संघटित? हिंमत असेल तर CBI इन्क्वायरी चौकशी मान्य करा. मी तिथे येणार आहे. आणि मला जर न्याय मिळाला नाही, माझे नुकसान भरपाई, लेखी माफी मिळाली नाही, मी आत्महत्या करणार आहे मनशक्ती केंद्रात येऊन, कोणत्याही क्षणी. प्रमोद शिंदे, केळकर, सगळे साधक लक्षात ठेवा, ही शेवटची वॉर्निंग आहे.